स्वामी महाराजही मोठ्याने हास्य करत अगदी लहानाहून लहान होऊन तल्लीनतेने हा खेळ खेळू लागले. श्री गणेश भगवान आपली सोंड प्रेमाने गदगदा हलवून मोठ्याने हास्य करत या खेळाचा आनंद घेत होते. मुलांचा दंगा व स्वामींचा आणि गणेशांचा हास्य आवाज ऐकून इतर देवतांनाही याबद्दल कुतूहल निर्माण झाले. आकाशात उभ्या राहून सर्व देवता हा अजब खेळ पाहायला गर्दी लागल्या होत्या. तेवढ्यात मुलांच्या बाजूलाच असलेल्या मंदिराच्या एका खांबातून श्री भगवान विष्णू प्रकट झाले. तर स्वामींनी फेकलेल्या एका गोटीमधून श्री दत्तात्रेय भगवान गोटी फोडून बाहेर आले. स्वामींच्या या कृत्याने धरणी माता कंप पाहू लागली. तशा मग इतर देवताही आकाशातून हा दिव्य खेळ पाहत पुष्पवृष्टी करत होते. यक्ष, गंधर्व, किन्नर नृत्य करत होते. हे होत असतानाच विजयसिंग स्वामींची एक एक गोटी जिंकत होता. लगेच स्वामींच्या हातात एक एक नवी गोटी येत होती. थोड्या वेळाने तेथे गोट्यांचा खूप मोठा ढीग जमा झाला. हे दृश्य पाहून विजयसिंग चकित होऊन गेला. स्वामी मायेने सर्वत्र गोटी दिसू लागली. शेवटी तीच स्वामींच्या हातात ही शोभून दिसू लागली. आजूबाजूला सगळीकडे रानोमाळ गोट्याच गोट्या दिसू लागल्या. हा खेळ पाहून सर्वजण मौज करत होते. संपूर्ण एक प्रहरभर हा खेळ स्वामींनी खेळून एक आगळी वेगळी लीला सर्वांना दाखविली. सर्वत्र मीच आहे, मी सर्वव्याप्त आहे, हाच संदेश स्वामींनी प्रकट होऊन दिला. प्रकट होताच गोट्याचा खेळ खेळून परब्रह्माने आपण ब्रह्मांडनायक असून या गोट्यासारखेच अनंत ब्रह्मांड माझ्या हाती असून मी त्याच्याशी हवे तसे खेळतो. माझ्या इच्छेशिवाय काहीही घडू शकत नाही. हाच बहुमोल संदेश दिला आहे. स्वामींच्या हातातील गोटीविषयी असाच एक प्रसंग शूरसेनानी 2015 मध्ये आला आहे. तो पुढील प्रमाणे, श्री स्वामी समर्थ हातातील गोटीविषयी म्हणाले, असे सख्या तुला पाहायचे आहे का ते काय आहे? असे म्हणून स्वामींनी ती गोटी खाली टाकली. तत्क्षणी गोटी ब्रह्मांडरूप होऊन तिचा स्फोट झाला. ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन त्यात होऊ लागले. सहजलीलेने श्री स्वामी देवांनी ते ब्रह्मांड आपल्या बोटात ओढून घेतले. तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली. तेव्हा ती परब्रह्ममूर्ती पुढे म्हणाली, आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे. आम्ही सोडले की सारे संपले. हा रोमांचकारी प्रसंग श्री स्वामी महाराज व परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्यामधील असून श्रीपाद सेवा मंडळ पुणे या संस्थेचे अध्वर्यू शिरीषदादा कवडे यांच्या बरोबरील चर्चेवेळी समजला. संदर्भ शूरसेनानी 2015 दिवाळी अंक. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपली पहिली लीला ही मुलांना दाखविली. यावरून स्वामींना बालकांविषयी असलेली ममता व स्नेहाची जाणीव होती. भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, उपमन्यू बाळ यांनाही परमेश्वर भेटला, मात्र यासाठी त्यांना कठोर परिश्रम व दीर्घ स्वरूपाची साधना करावी लागली होती. येथे मात्र विजयसिंगाला अगदी सहजतेने आणि तेही स्वतःप्रमाणेच बालक स्वरूपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटला, त्याच्याशी खेळला. यावरून परब्रह्माचे अथांग करुणा स्वरूप प्रकट होते. त्याची निर्मळ आणि निस्वार्थ भक्तांप्रती असणारी ओढ लक्षात येते. तेव्हा आपणही आपले मन निर्मळ आणि निस्वार्थ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा, म्हणजे आपल्यालाही स्वामी महाराज आपलेसे करतील. हीच शिकवण देणारा आजचा अभंग आहे. अभंगावरील विवेचन झाल्यानंतर पुढे आपण आता स्वामींचे ओझरते चरित्र पाहण्याचा प्रयत्न करूया. स्वामी महाराजांनी या मुलांचा उद्धार केल्यानंतर मग छेली या गावातील लोकांचा उद्धार केला. येथील ग्रामस्थांना अनेक लीला दाखवल्या. स्वामींच्या आगमनाने छेली गाव हे गोकुळ बनले. जे भाग्य गोकुळवासियांना भगवान श्रीकृष्णामुळे प्राप्त झाले, तेच भाग्य छेलीवासियांना स्वामी कृपेने मिळाले. स्वामींच्या नाना लीला, असंख्य खेळ याचे साक्षीदार होण्याचे महद्भाग मिळाल्यामुळे छेलीवासीय लोकांचे भाग्य विलक्षणच बनले. पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे तीर्थक्षेत्र बनलेल्या छेली गावचे दैवत श्री स्वामी देव मात्र आपला मुक्काम अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेते झाले. तेव्हा मग येथील ग्रामस्थांचे कल्याण करून व त्यांना सत्य बोध करून स्वामी महाराज आपल्या पुढील भ्रमंतीला निघाले. तेव्हा छेली ग्रामस्थांच्या दुःखाला पार उरला नाही. जी अवस्था श्रीकृष्णांच्या गोकुळ सोडण्याच्या वेळी गोकुळवासियांची झाली होती, त्याहून ही बिकट अवस्था छेली ग्रामस्थांची झाली होती. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.